ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत सर आपल्यासोबत आहेत। सर, काल मतदान तर झालेलं आहे, आता 4 तारखेच्या निकालाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे। मात्र मतदान प्रक्रिया काल होत असताना काही ठिकाणी गोंधळाचं वातावरण होतं, अनेक लोक रांगेत थांबलेली होती, लोकांचं मतदान होत नव्हतं, अनेक मतदार हे मतदान करण्याविनाच घरी जात होते। निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? मुंबईत काय वातावरण होतं? 100% भोंगळ कारभार, 100% बोललो बरं का। इतकी गैरव्यवस्था आमच्या हयातीत, कारण आम्ही दोघे लोकप्रतिनिधी आहोत आणि या दोघांना करणाऱ्यामध्ये काम करणाऱ्या अतिशय सगळ्या निवडणुकांमध्ये काम करणाऱ्या तिघांच्या जोडणे समोरही बसलेले आमचे सैनिक आहेत। इतकी गैरव्यवस्था मी कधी पाहिली नाही। म्हणजे मी इथल्या इथे तुम्हाला 2 उदाहरणं मुद्दाम देतो, पाहिजे असले आत्ता जाताना जा। काळा चौकी पोलीस स्टेशन ठाण्याच्या समोर एक बालमंदिर आहे, समाज शाळा, त्या शाळेच्या समोर तिथं त्यांनी हे बूथ ठरवले मतदान, आणि त्या बूथ म्हणजे हे बसलेत तेवढ्या जागेत, आणि एक 10 फूट उरुंद लांब आणि एक समजा 10 फूट 100 चौरस फुटाची जागा, तिथे समोर खिडकी ती बंद करून ठेवलेली आहे। आतमध्ये एकच पंखा आहे, कर्मचारी घामाघूम झालेले आहेत आणि मतदार रस्त्यावर उन्हात उभे आहेत, वरती छतही नाही साधं। मी अधिकाऱ्यांना फोन केला, तेवढ्याला कंत्राटदार पडून गेला। म्हणजे लोकांनी उन्हातानात उभं राहायचं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। कर्मचाऱ्यांनी घामात आतमध्ये घुसमटून घ्यायचं, इतकी घाणेरडी व्यवस्था। मग तिथं महिला कर्मचारी आहेत, त्याची साधी नैसर्गिक लागणाऱ्या गरजा सुद्धा होतील का पूर्ण, याचा सुद्धा त्यांनी विचार केला नाही। इतकी दुर्व्यवस्था मी कधीही पाहिली नाही। या राणीबागेच्या समोर महापालिकेची शाळा आहे, उत्तम चांगली शाळा आहे, पण तिथं त्यांनी हा विचार केला नाही की एका वर्गाला जोडून वर्ग असतात शाळेचे, आणि एका वर्गावर प्रचंड गर्दी, दुसऱ्यावर जेमतेम गर्दी, त्या गर्दीला आवरता येत नव्हतं। आतमध्येच सर्परांग केली अशी उलटी सुलटी, आणि मागून बाहेरून येणारी माणसं आतमध्ये आणखीन घुसमटून मरेल अशी परिस्थिती झाली। मी बाहेर जाऊन पोलिसांना विचारलं, तुम्ही काय करणार? ते नाही करत मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं, तुम्ही बघता की नाही काय झालंय ते? बघितलं, मी लिहून दिले बरं, त्यांच्या त्या व्हिजिट मारल्या लिहितात, त्याच्यावर लिहिलं सकाळी 9 वाजता कर्मचारी घामाने भिजून चिंब होते, इतकी दुर्व्यवस्था। पाणी विचारलं मी, या दारूखान्याची इथे मोठं गोडाऊन आहे, पत्र्याची शेड आहे, त्याच्या खाली बसलेत, पत्रा तापलेला आहे, पाणीसुद्धा आलेल्या माणसांना पाणी प्यायला मतदारांना पाण्याची व्यवस्था नव्हती। इतर व्यवस्था त्या एवढ्या भयानक होत्या। आणि पुन्हा जी काही पद्धती अवलंबली होती तिथंसुद्धा मतदारांना छळण्याचं काम सुरू होतं। म्हणजे एक ओळखपत्र द्या असं आपण त्याच्यात लिहितो, कुठलं तरी एक कार्ड तरी असा पुरा, तो दिला का नाही, इलेक्शनचं कार्ड घेऊन या, म्हणजे टाइमपास करायचा, बाहेर लोक रांगेत उभे आहेत। म्हणजे अशा पद्धतीनं इतकं, म्हणजे मला 90% तक्रारी काय आल्या, सर बहुत स्लो चल रहा है, आओ ना जरा, बहुत ही स्लो चल रहा है। लोक रात्री 8-8 वाजेपर्यंत थांबून मतदान झालंय बरं का, जाऊन विचारा किती वाजता तुम्ही क्लोज केलेत म्हणून। सगळ्याकडे ठिकाणी म्हणजे ते आपल्या मुंबई मतदारसंघात सुद्धा ही गैरव्यवस्था। लोक उन्हातानात उभे आहेत, आतमध्ये घुसमट चालू आहे, चिंचोळा मार्ग आहे, कोणी विचारच करत नाही। त्याचा परिणाम म्हणून एक त्यांचा कर्मचारी 5-6 कर्मचारी मूर्छित झाले, काही असे झाले, काहींना वांत्या झाल्या, त्यांना ॲडमिट करावं लागलं। आणि आमचा मनोहर नावाचा आमचा पोलिंग एजंट, तो पोलिंग एजंट त्या वरळीच्या पोलीस एका बूथवर होता, मनोहर नगले, तो त्या पोलीस बूथवर असताना सायंकाळी मतदान जवळजवळ संपत आलं तेव्हा नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडला, आणि तोपर्यंत मतदान संपलेलं होतं। त्या मशीनवर सील करताना सह्या लागतात पोलिंग एजंटच्या, हा दिसत नाही, म्हणून शोधाशोध सुरू झाली। मग त्यांच्या एका ओळखीच्या माणसाने घरी फोन केला, घरी आला का? म्हणजे घरी नाही आलाय।
मग शोधाशोध केल्यानंतर बाथरूममध्ये गेलं तर टॉयलेटमध्येच तो पडलेला होता मृत बेशुद्ध अवस्थेत. दरवाजा तोडून त्याला बाहेर काढलं गेलं आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. याला जबाबदार कोण? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. याला जबाबदार कोण? सरकारी व्यवस्था ना, निवडणूक आयोग. मग ह्या त्याचा मृत्यूचा किंवा त्याचा बळी हा निवडणूक आयोगाच्या गैरव्यवस्थेमुळे झाला. कितीतरी कर्मचारी सुद्धा, महिला कर्मचारी म्हणे इतक्या वाईट चेहऱ्याने बघायचे म्हणजे साहेब काय करायचं का आम्ही. इथं वेटरनरी कॉलेजमध्ये जा, त्या वेटरनरी कॉलेजमध्ये इतकी वाईट व्यवस्था होती. एक तर ह्याच्यापेक्षाही छोटा रूम होता एवढा. त्या रूममध्ये बसलेले खिडकीला पडदा लावून टाकलेला होता. खिडकी तर उडा, निदान त्यांचं व्हेंटिलेशन तर वायू विजन तरी होईल. मतदारांची काळजी घेण्यामध्ये किंवा ज्या उपाययोजना करायला पाहिजे, कर्मचारी दोघांची काळजी नाही घेतली त्यांनी. इतका त्रास गेल्या 50 वर्षात आम्ही कुठल्याही निवडणुकीत पाहिला नाही, तो काल आम्ही पाहिला. आणि अशी काही प्रोसिजर करून ठेवलेली होती की ते सगळं डिलेइंग टॅक्टिक्स होत्या आणि ते दिसत होतं जाणीवपूर्वक. दुसरा एक महत्त्वाचा आरोप जो उद्धव ठाकरेंनी सुद्धा केला की मतदान रोखण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सरकारसोबत निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी सुद्धा सामील आहेत आणि जाणून बुजून हा जे काही पर्याय आहे तो शोधला जातोय. मतदार रांगेमध्ये ताटकळत उभे आहेत आणि त्यांना घरी पाठवलं जातं. मात्र जास्तीत जास्त मतदान व्हावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं होतं निवडणूक आयोगावरती. हेच तर ढोंगबाजी आहे ना की एका बाजूला तुम्ही आयकॉन सचिन तेंडुलकर महाराज आमच्या भारतरत्न आमचे ते आवाहन करतायत सगळ्यांनी मतदान करा. 1200 मतदार असलेला तुम्ही एक बूथ एका वर्गात पडदा लावता तुम्ही. इतके भीक लागली आपल्याला. शाळेचे वर्ग अतिशय उत्तम असतात, उलट तिथे बाकीची व्यवस्था पण असते. आणि मग ती व्यवस्था असताना तुम्ही शाळेचे वर्ग तुम्हाला घेता येत ना. बरं घेतले ते इतके जवळजवळ घेऊन ठेवले की 36 म्हणजे मला वाटतं 25 का 30 तिथं त्या एका शाळेमध्ये होते. आणि मग ह्या ठिकाणी जर पाहिलं 12वीचं 3ऱ्या मजल्यावर नेला, पहिल्या मजल्यावर नेला. 12वीला खाली होते ते त्यांनी पहिल्या मजल्यावर घेऊन गेले. ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा गैरव्यवस्था जी होती ती चिंचोळ्या जागेमध्ये लोकांना बसवणं. आणि म्हणून त्यांनी जे आव्हान केलं ते 100% खरं आहे. एका बाजूला मतदान, मग तुम्ही का नाही 2 मशीन ठेवल्या? मी विचारलं तर ते प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे हदबल अधिकारी असतो तो. सगळे गुलाम आहेत बरं, त्या इलेक्शन कमिशनरपासून सगळे गुलामांची साखळी असते ती. आणि त्या गुलामांच्या साखळीतल्या प्रत्येकाचं उत्तर मी काय करणार? वरिष्ठ सांगतील ते करतो. वरिष्ठाला विचारतो, तो माझ्या वरिष्ठ सांगतात ते करतो. तुम्ही लिहिता इथं आम्हाला येऊन इन्स्ट्रक्शन दिले जातात, टेबल लावता येईल, टेबलवर तुमचं नाव चिन्ह लावता येईल पक्षाचं, आणि पोलिस येऊन काढून घेऊन जातात. मी मागच्या निवडणुकीमध्ये एप्रिलमध्ये झाल्यामुळे एक 8 दिवसानंतर जरा म्हटलं विश्रांतीला गेलो तेव्हा शेवटच्या फेजमध्ये निवडणूक सिमला आणि त्या भागात होती. घराघरावर झेंडे होते भाजपचे, काँग्रेसचे होते अर्थात थोडे. सगळ्या टेबलवर त्यांची चिन्ह, कमळ, उमेदवारचं पवळ. आम्ही हे माझे मित्र होते सोबत, सगळं आम्ही डोळ्यात म्हटलं अरे हे आचारसंहिता फक्त महाराष्ट्रात लागू आहे की काय? तिथं लागू नाही. आत्ताही जाल तुम्ही तेव्हा बघायला जा, वाराणसीत जा मुद्दाम, मग कळेल तुम्हाला झेंडे कसे लावलेले दिसतील ते. त्यांना वेगळी आचारसंहिता, इकडे वेगळी आचारसंहिता. मुंबईत शिवसेनेला म्हणजे तुम्हाला जिथे जास्त मतदानाची अपेक्षा होती तिथं मतदान कमी झालेलं आहे आणि निवडणूक आयोगामुळे हे कमी झालंय, हा आरोप खरा आहे? 100% खरं आहे. म्हणजे मला आत्ताही सांगता अभिमान वाटेल सांगायला की आमची शिवडी असेल, मुंबादेवी असेल किंवा वरळी असेल, या ठिकाणी मतदान तुम्हाला सांगतो 65% घरात गेलं असतं, नक्कीच गेलं असतं, अगदी सुट्ट्यांचे दिवस असताना सुद्धा. पण तुम्ही इतकी गैरव्यवस्था केली, उन्हाताना 1.5 तास थांबलेली माणसं निघून गेली ना हो, निघून गेली माणसं कंटाळून. आणि मी तर कंटाळू की मी समजा कुलाव्यात आहे, मला सांगणार MP मिल कंपाऊंडला या लवकर. तिथं तर आणखीन दिव्य होतं. त्या मशीनमध्ये दाबल्यानंतर एक सांगितलं गेलं होतं VVPATमध्ये 7 सेकंदामध्ये तुमचं नाव येईल. नाही आलं तर मग तुम्हाला ताबडतोब सांगता येईल. बघणार कोण? अधिकारी म्हणतो मी आतमध्ये जाऊन बघू शकत नाही. मग तो खोटं सांगतो का? तो खोटं सांगतो. मग त्याची जबाबदारी कोणावर? मशीन बंद पडल्या त्याची जबाबदारी कोणाकडे? बरं तुम्हाला वेळ का लागतो? तुम्हाला जेव्हा कळतंय की मतदानाला आव्हान करताय आणि 1200 मतदार जर एका यादीत असतील तर 2 मशीन का नाही, त्याचं उत्तर पहिलं निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. ठरवून तुम्ही मुद्दामून केलेलं आहे. तुम्हाला कळतंय की तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि तुम्ही गुलाम आहात त्या भारतीय जनता पक्षाचे, त्या गुलामासारखे तुम्ही वागता.
2019ला जी मतदानाची मुंबईतली टक्केवारी होती त्यापेक्षा काही प्रमाणामध्ये कमी मुंबईत यावेळी मतदान झालेलं आहे. याचा फायदा नेमका कोणाला होईल? फायद्याचा तोट्याचा विचार नंतर करू आपण. फायदा आम्हाला आहे की नाही आम्हाला माहिती, रिझल्ट सांगेल तुम्हाला आम्हाला फायदा झाला की नाही. विषय तो नाही आहे. विषय तुम्ही आवाहन करता आणि गैरव्यवस्था ठेवता. तो तुमचा हेतू काय आहे? तुमचा हेतू काय आहे? मतदान होऊ नये हा हेतू का? आदरणीय उद्धवजींनी उलट आवाहन केलं की जरा कळ सोसा, पण मतदान केल्याशिवाय जाऊ नका. दुसरा एक महत्त्वाचा आरोप जो भाजपच्या आशिष शेलारांनी केलेला आहे, काल या सगळ्या प्रकाराबाबत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली मतदान सुरू असतानाच आणि काही ठिकाणी दौरे सुद्धा केले, काही विधानं केली. त्यावरून त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. उद्धव ठाकरेंनी संभ्रमाची वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि चुकीचे आरोप केले असं म्हणत निवडणूक आयोगाकडे आशिष शेलारांनी तक्रार केली. निवडणूक आयोगाचे गुलामात का तुम्ही विचारलं ना आता? मी ॲडव्होकेट ऑफ दी निवडणूक आयोग. निवडणूक आयोग बोलू दे ना. आणि निवडणूक आयोगाला हिंमत आहे का बोलायची? तिकडे जय बजरंग बली केलं होतं पंतप्रधानांनी. काय केलं निवडणूक आयोगानं? काय केलं का? कर्नाटकात जय बजरंग बली करा आणि वोटिंग करा सांगितलं ना. इकडं मध्य प्रदेशामध्ये माननीय गृहमंत्री सांगतात की तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला अयोध्येला रामाचं दर्शन करायला फुकट घेऊन जाऊ. कारवाई केलीत का? तिथं काळजी करायला पाहिजे होती ना. तिथे वकील हे पुढे का नाही आले विचारा ना. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का? हेच जे आहे ना, हेच लोकशाहीला घातक आहे. त्यांनी प्रलोभन नाही दिलं. उद्धवजींनी प्रलोभन दिलं का? नाही ना. तुमच्याच आव्हानाला प्रतिसाद दिला की नाही मतदान केल्याशिवाय जाऊ नका म्हणून. मग त्याचं कौतुक करा उलटं. काय तुम्हाला बोलले? नाही ना. काय बोलले? गैरव्यवस्था होती. आज एकही वर्तमानपत्र दाखवा मला, अगदी तुमची धारजिणी वर्तमानपत्र तरी दाखवा. त्या वर्तमानपत्रांनी सांगितलं ना गैरव्यवस्था होती म्हणून. फक्त सामन्यात नाही आलंय, ते सगळ्या वर्तमानपत्रात आले बरं का. सायन परिसरामध्ये एक प्रकार घडला. काही बूथवरती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसचे पदाधिकारी धमकावत आहेत अशी तक्रार घेऊन रात्री उशिरा प्रसाद लाड आणि भाजपचे काही नेते पोलीस ठाण्यात गेलेले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा भेट केलेली आहे. या आरोपामध्ये किती तथ्य आहे? अजिबात तथ्य नाही. धमकावण्याचं अहो, त्याला तिकीट नाही मिळाली म्हणून तुमच्या त्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाचा वरचा लबाड तुमचा स्पीकर तो काय काय धमकावत असतो जाऊन बघा जरा. अजूनही जाऊन काहीतरी अशा हा बूम घेऊन सामान्य माणसाला विचारा, तुला बघून घेईन, तुझं पाणी कमी करीन. अगदी त्या विधानसभेच्या सभागृहातल्या त्यांच्या कक्षात बसून आचारसंहिता लागल्यानंतर अधिकाऱ्यांना बोलवून दमदाटी देणारा माणूस, त्याच्याबद्दल काय? त्याला मोकळी घ्याय का? मनमानी करावं. ही मनमानी चालली आहे ना. त्याचा राग तुम्हाला सगळ्या निवडणुकीत दिसेल बघा लोकांना. 4 जूनचं निकालाच्या दिवशीचं वातावरण काय असेल? अप्रतिम. दिल्लीमध्ये पायाखालची वाळू सरकलेली एक लक्षात येईल. आणि दिल्लीत महाविकास आघाडीचं सरकार असेल. लिहून ठेवा. थोडासा वेगळा प्रश्न. पुण्यात एका बिल्डरच्या मुलाकडून अपघात झालेला होता. 2 तरुणांचा, एक तरुण आणि तरुणींचा जीव गेला. मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा कोर्टाने दिली कारण मुलगा अल्पवयीन होता. आता मुलाच्या बापाला बिल्डरला अटक झालेली आहे. मात्र एका राष्ट्रवादीच्या आमदाराचं या सगळ्यामध्ये नाव घेतलं जातं. रात्री उशिरा बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचा एक आमदार पोलीस ठाण्यात गेला होता, अजित पवार गटाचा. असं शेवटी घेतलं सुद्धा मी म्हणून मी विचारतो राष्ट्रवादीचा कोणाचा? हे सगळे मिंद्यांची कंपनी आहे. मिंदे लाचार, महाराष्ट्र ज्यांनी लाचार केला त्या लाचारांचे प्रतिनिधी आहेत सगळे. आणि त्यांना सावरण्यासाठी लॉन्ड्री आहेच. लॉन्ड्री धारकांनी ठरवलेलं आहे ना, तुम्ही कुठलाही गुन्हा करा, तुम्हाला क्षमा करण्याचं आम्ही काम करतो, तुम्ही आमच्यात द्या, बस बाकी काही करा. त्याचं हे प्रतीक आहे बरं का. हे सुद्धा एक द्योतक, एक उदाहरण आहे. इथंच दाखवा. हा सूर्य हा जयद्रथ बघा. आम्ही आरोप करतो, त्याचे उत्तर बघा. पुण्यातल्या या प्रकरणात पोलिसांनी हायगाय केल्याचं पाहायला मिळते. मुलाला वाचवण्यासाठी चुकीची कलमं लावली, जामीन होतील अशी, आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. पोलीस ठाण्यात मुलाला VIP ट्रीटमेंट दिली आरोपीला, असंही बोललं जातं. अहो मला सांगा ना, उत्तर प्रदेशामध्ये देशाच्या गृहराज्यमंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना मारलं. काय केलं हो? म्हणूनच सांगतो ना, कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही, संविधानाचं राज्य नाही, लोकशाहीचं राज्य नाही, तुमच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारं हे सरकार आहे. याला उलटवणंच आणि संविधानाचं रक्षण करणं, लोकशाहीचं रक्षण करणं, हे त्याचं उत्तर असेल. सर, आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत. आणि 4 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते येतं आहे अशाबद्दलचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. दुसरीकडे अनेक प्रश्नांवरती सुद्धा त्यांनी उत्तरे दिलेली आहेत. निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार हा मुंबईमध्ये पाहायला मिळाला असंही ते म्हणाले.
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रे सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.